अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी ऊसाचं उत्पादन काढलं होतं आणि
याच्यात त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने दखल घेऊन त्यांना शाबासकी दिलेली होती. संदेशाचं थोडक्यात वाचन करतो. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रकाश पोहोचवण्यासाठी महत्वाच्या कार्यात योगदान दिल्याबद्दल मी सर्वप्रथम प्राचार्य डॉक्टर के शिंदे यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. प्राचार्य शिंदे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेतून केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान दिले नाही, तर त्यांना स्वप्ने पाहण्याची आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याची उमेद दिली आहे. प्रभावी अध्यापन, कुशल प्रशासकीय कौशल्य आणि बौद्धिक लेखन कार्य यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात एक उच्च आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. लौकिक अर्थाने ते सेवानिवृत्त होत असले तरी शिक्षण क्षेत्राशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते असेच कायम राहील आणि त्यांच्या अमूल्य अनुभवाचा लाभ नव्या पिढीला ते करतील असा विश्वास मी व्यक्त करतो. त्यांच्या कार्याची माहिती देणारा हा गौरव ग्रंथ शिक्षण क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत ठरावा. शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि ऊर्जस्वल दीर्घायुष्य लाभावे ही शुभकामना. यानंतर शुभ संदेश आलेला होता, तो म्हणजे आपले आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब, चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा, त्याचबरोबर डॉक्टर अनिल पाटील, संघटक रयत शिक्षण संस्था सातारा, माननीय सुमनताई आराबा पाटील, माजी आमदार तासगाव कोटीमांकार, आदरणीय मीनाताई जगदाने, सदस्य मॅनेजिंग कौन्सिल रयत शिक्षण संस्था सातारा. धन्यवाद. सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, पाटीलच पाटलाला दम देऊ शकतो, गोयटेला दम देऊ शकतो, तसं देशमुख आणि देशमुखाला दम दिलाय 2 मिनिटात. आजच्या शिंदे साहेबांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय देशमुख साहेब, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू
आमचे मित्र साहेब, तुमचं नाव आता काय बरं वाटत कुलगुरूंचं नाव घेणं मला बरं वाटत, पण जुन्या नात्याने येतो मस्त. मेनकुदे साहेब, मोरे साहेब आणि आमची रयत शिक्षण संस्थेची परंपरा देशमुख साहेब सांगते ती अशी सांगते की एक काळी रयत शिक्षण संस्थेचं सचिव म्हणून काम केले, त्यानंतर दुर्गम भागामध्ये प्राचार्य म्हणून काम करणारे आमचे जाधव साहेब, ज्यांनी रयत शिक्षण संस्थेची सचिव म्हणून अतिशय उत्तम प्रकारे 3 वर्ष सेवा केली, ते सचिव म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या दुर्गम भागामध्ये 3 वर्ष प्राचार्य म्हणून काम करतात. ही आमची खऱ्या अर्थानं भोटे साहेबांची आणि त्यांची परंपरा संस्कृती राहिली. भोटे साहेबांनी सचिव म्हणून काम केलं, रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी विद्यापीठाचं कुलगुरू म्हणून काम केलं आणि नंतर त्यांनी प्राचार्य म्हणून काम केलं. तर रयतेची संस्कृती सांगते कुठल्याही उच्च पदावर गेला तरी आपली रयतेची संस्कृती सोडायची नाही, असे आमचे हे 2. त्यानंतर आमचे शिंदे साहेबांचा माझा जुना परिचय, जसं असं सहसचिव होत. नवीन मंडळींना माहित नसेल साहेब, मी 27 वर्ष रयत शिक्षण संस्थेचं काम केलं. रयत शिक्षण संस्था काय आपल्याला सांगता येईल, या जुन्या माणसाने तुम्हाला सांगावी. माझ्यासारख्यानं साहेब आता लिहायच घेतलं तर मला कंपल्सरी रिटायर केलं, पण मला मी लिहायच घेतलं. आणि हे मला सांगताना साहेब फार आनंद होतोय की तुम्ही देशमुख असताना तुम्ही उच्च पदावर कसे गेला, मला जाताना हळूच कानात सांगून नाव, म्हणजे तो मंत्र मी शिकलो. विनोदाचा माग सोडून द्या, या कॉलेजचे सर्व कमिटी माझ्यासोबत आलेले डॉक्टर मोईन, आता ही बरीचशी मंडळी नवीन आहे, पण मला एक खेद वाटतो देशमुख साहेब, या आमच्या खराब तालुक्याच्या खऱ्या अर्थानं नाव शिक्षण संस्थेमध्ये नोंद होणार होतं. का राजवाने साहेबांनी मागे घेतली मला माहित नाही. खराब तालुक्यामध्ये सहसचिव पद आलं, सचिव पद त्याचा खऱ्या संधी म्हणजे ते ज्यावेळी प्राचार्य झाले त्यावेळी ते म्हणतील ते सचिव सहसचिव करण्याची त्यांनी किमिया करून दाखवली. स्वतः झाले मला खानापूर तालुक्याचा खऱ्या अर्थानं अपमान झाल्यासारखं राजमाने साहेब वाटतो. आणि जे राजमाने साहेब पण त्यांनी शिवाजी विद्यापीठात अतिशय उत्कृष्ट कॉलेज चालू केलं. एचएम कॉलेज साहेब, तुम्ही आता गेला असा कॉलेजला, पण आम्ही एचएम कॉलेजला जात कौरवी मारली होते. आता एखादा एचएम कॉलेजचा माझे विद्यार्थी तिथे गेला तर ते एचएम कॉलेज आमचंच आहे का, मीच तिथे शिकवलं, अशा प्रकारची भावना तयार करणारे आमचे कर्तृत्व संपन्न राजकार्य राजमाने इथे जमलेल्या सर्व जनरल बॉडीचे सदस्य. तसं मी अध्यक्षांच्यावर अतिक्रमण करूनच बसणार होतो, माहित नाही. पण रयत शिक्षण संस्थेच्या समस्या काय साहेब, मागच्या 10 दिवसामध्ये मी सर्क्युलर काढले. सर्क्युलर मी मुद्दाम एवढ्यासाठी सांगतोय की स्कूल कमिटीमध्ये 70 वर्षाच्या पुढचा माणूस असला कामा. साहेब तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, आमचे वसंतबाबू स्कूल कमिटीचे सदस्य आहेत, 77 वर्ष वय. पण कर्तव्य दर्शनेमध्ये तुम्हाला त्यांचं एक उदाहरण सांगतो. मी त्याला मगाशी परवानगी घेतली. वसंतबाबू म्हणजे आमचे 5-6 बटनाचा शर्ट, टोपी, इदार घालून सातारा सचिवांच्या भेटीसाठी सातारा ट्रॅफिक कंट्रोल अडवलं. ट्रॅफिक कंट्रोल अडवलं ते म्हणजे मी आधारावरती क्लासमेट आहे त्यावेळी तो ट्रॅफिक कंट्रोलर म्हटलं विलासराव देशमुख मी पाहुणा. म्हणजे कर्तव्यामध्ये दक्षता करत असताना त्या कॉन्स्टेबलने सांगितलं तुम्हाला दंड भरला पाहिजे. आरामाचं नाव घेऊन मी सुटतोय का बघणारी बाबू. 77 वर्ष वय झाले ते रयत शिक्षण संस्थेची सेवा करणारी लोक. सचिव गोंडे साहेब असताना अचेंद्याला सचिव गुरुजी साहेबांच्या देहात आहे की नाही माहित नाही. हे साहेब मी मुद्दाम आपल्याला सांगतो की रयत शिक्षण संस्था काय आहे, काय घेऊन गेले, आता काय चालू. अचेंद्याला चिराग काढायचं खान होत हायस्कूलच्या पाठीमागे होती. शाळेचं पोरं पाण्यात पडलं, खलास मी मॅनेजिंग कौन्सिलच्या मिटिंगला गेलो.
वकील साहेबांचे आवाज आहे काका तुमची ड्युटी आश्चर्य अहो साहेब आश्चर्य सेवापूर्तीच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आज आयोजित केलेल्या या सेवानिवृत्ती समारंभाचे अध्यक्ष शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय विकास देशमुख साहेब, कर्मवीर बाबुराव पाटील विद्यापीठाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर ज्ञानदेव भस्के साहेब, आदरणीय भस्के साहेब, आज त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करणार आहोत, शुभेच्छा देणार आहोत. त्यांचे सत्कारमूर्ती प्राचार्य डॉक्टर के शिंदे सर, शिंदे वहिनी, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर असणारे उपस्थित बंधू भगिनी आणि मित्र, आता देशमुख साहेबांनी सांगितले की 42 वर्ष शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये एक अभ्यास प्राध्यापक म्हणून, अर्थशास्त्र विषयाचे एक निष्णात प्राध्यापक म्हणून, एक संशोधक म्हणून, एक चांगले प्रशासक म्हणून, रिसर्च गाईड म्हणून, ज्ञानचे ॲसेसर म्हणून, अशा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचं कर्तृत्व आपलं प्रत्येक ठिकाणी सिद्ध करून उद्या 31 तारखेला सर सेवानिवृत्त होते. सरांचा माझा परिचय खूप वर्षापासूनचा जुना, म्हणजे सर 2005 साली जेव्हा शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव म्हणून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आणि संस्थेच्या धोरणानुसार संस्थेमध्ये उच्च शिक्षण विभागाचं किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचं पद सांभाळत असताना एका कॉलेजची जबाबदारी ही त्यांच्यावरती देखील होती. ते महाविद्यालय होतं सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय. आज पूर्वी त्याच महाविद्यालयाला महिला महाविद्यालयाचं नाव, आणि त्यांच्याबरोबर 3 वर्ष मला काम करण्याची संधी मिळाली. त्याच काळामध्ये मोहिते साहेब सचिव होते आणि शिंदे सर सहसचिव होते. तो काळ होता महिला महाविद्यालयाच्या उन्नतीचा, विकासाचा. महाविद्यालयाची अवस्था अशा प्रकारची होती की एक इमारत त्या महाविद्यालयाला अस्तित्वात होती. संस्थेच्या वेगवेगळ्या शाखांच्या मध्ये हे महाविद्यालय करत होतं आणि अशी धावपळ सुरू असायची सर्वांची. ते सकाळी महिला कॉलेजचे तास व्हायचे आणि दुपारी 11 नंतर काही हायस्कूल्स भरायचे तिथं किंवा लॉ कॉलेज भरायचं, आणि असा तो एक प्रवास सुरू असताना त्या महाविद्यालयाला एक स्थैर्य मिळालं, त्या महाविद्यालयाला एक स्थिरता यावी आणि महाविद्यालय म्हणून एक अस्तित्व त्याला निर्माण व्हावं यासाठी प्रयत्न करणारे के शिंदे साहेब. मला आठवतं की त्या महाविद्यालयाला UGCचं रिकॉग्निशन सुद्धा नव्हतं सकाळ. 12B आणि 2M हे जे रिकॉग्निशन घ्यावं लागतं ते घेतल्यानंतर काही वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान, वेगवेगळ्या प्रकारच्या त्या अनुदान घेऊन त्या माध्यमातून ते कॉलेज पुन्हा करता येऊ शकतं. अशा काळामध्ये सरांनी अतिशय महत्वाचं काम त्या महाविद्यालयाचं तुमचं केलं असेल तर त्याच्याबरोबर पहिला विषय त्या महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाचे रिकॉग्निशन
यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले. प्राचार्य पुंडलिकराव हौसराव शिंदे यांचा शवापूर्ती समारंभ या ठिकाणी आपण आयोजन केलेला आहे. या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य नंदेव मस्के साहेब, कुलगुरू कर्नल गौरव पाटील विद्यापीठ सातारा, त्याचप्रमाणे शिवलिंग मेघुगळे, सहसचिव प्राचार्य राजेंद्र मोरे, आबासाहेब देशमुख, त्याचप्रमाणे प्राचार्य के.जी. जाधव, अशोकराव भोईटे, प्राचार्य सुरेश साळुंके, प्राचार्य मोहन राजमाने, माननीय डॉक्टर श्रीनिवास शेळके, राजाराम राठोड, एकनाथ खांबे, उज्ज्वला पाटील, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, कोणाचं नाव घेणं बाकी असल्यास माफी असावी. परंतु आजच्या या शवापूर्ती समारंभामध्ये पुंडलिकराव हौसराव शिंदे हे खऱ्या अर्थानं आज सेवेमधून सेवानिवृत्त होत असले तरी रयत शिक्षण संस्थेची सेवा करण्याचं भाग्य त्यांच्या 42 वर्ष जे लाभलं, त्याच्यामध्ये या पुढच्या काळामध्ये त्यांनी हे कार्य पुढे चालू ठेवावं अशी मी विनंती करतो. कारण सुदैवानं त्यांची तब्येत चांगली आहे, त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती चांगली आहे आणि म्हणून त्यांचं आयुष्य, भविष्यातलं आयुष्य हे भरभराटीचं, आनंदाचं, सुखसमाधानाचं, आरोग्याचं जावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. अनेक ठिकाणी शिंदे साहेबांनी काम केलं, प्राचार्यपदाचं काम केलं आणि हे काम करत असताना मग अहमदनगरचं कॉलेज असो किंवा इथलं सावळचं कॉलेज असो, अनेक ठिकाणी काम करताना त्यांनी आपली छाप, प्रशस्ताची छाप सोडली आणि अतिशय मितभाषी अशी व्यक्ती, माझी गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये जी त्यांची ओळख झाली, अतिशय कमी बोलणारा, मितभाषी परंतु कामाच्या बाबतीमध्ये अतिशय स्पष्ट आणि स्वच्छ असणारा व्यक्ती अशी त्यांची ओळख या ठिकाणी आहे. मला खरोखर देशमुख साहेब माहीत नव्हतं की ते नगर जिल्ह्यात ते राहणार आहे. मी पण नगर जिल्ह्यात राहणार आणि त्यामुळं एका नगरी माणसाकडून सत्कार झाला हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. मी सरकारी सेवेमधून 37-38 वर्ष सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त. माझा सुद्धा अनेक वेळा निरोप समारंभ झाला. मी सेक्रेटरी होतो, कमिशनर होतो, 5-6 वर्ष कलेक्टर होतो, पुण्याचा कलेक्टर होतो, साताऱ्याचा कलेक्टर होतो, अनेक प्रशासकीय गोष्टीमध्ये काम केलं. परंतु प्रशासनामध्ये खऱ्या अर्थानं एक कॉलेज चालवणं आणि ते सगळ्या मुलांना, मुलींना, सगळ्या प्राचार्य, सगळे शिक्षक, शिक्षिका यांना एकत्र घेऊन कॉलेज चालवणं ही अतिशय जिकिरीची अशी गोष्ट आहे. आणि हे ज्यावेळेला रयत शिक्षण संस्थेमध्ये आलो, देशमुख साहेबांनी विचारलं की कानामध्ये गुपित सांगावं. मी उघडपणे गुपित सांगतो की मी शासनाच्या सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर शासकीय सेवेमध्ये सुद्धा कधीच कोणाला चिरीगिरी दिली नाही. तर रयत शिक्षण संस्था सचिव होण्यामध्ये चिरीगिरी देण्याचा काही प्रश्न आलेला नाही. त्यामुळं अतिशय सरळ पद्धतीनं
या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या सेवा करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आता ते पवित्र पोर्टल सेवा ही पवित्र पोर्टल सेवा ही वेगळी सेवा आहे, त्याची वेगळी परीक्षा होती. आता ही वेगळी परीक्षा आहे. सेवानिवृत्तीनंतर खऱ्या अर्थानं जे सेक्रेटरी आपली असायचे ते कुठेतरी प्राचार्य असायचे आणि अर्धवेळ ते काम करायचे. ही गोष्ट खरी आहे की मधल्या काळामध्ये भोसले सोडले तर पूर्ण वेळ सचिव म्हणून काम करण्याची संधी आम्ही सगळ्या लोकांनी तुम्ही लोकांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार आहे. आज शिंदे साहेबांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असल्यामुळे संस्थेच्या प्रश्नांच्या बद्दल मी हात घालणार नाही, कारण ते हे फोरम नाही, हे व्यासपीठ नाही. संस्थेचे प्रश्न अडीअडचणी, शिक्षकांच्या अडीअडचणी, शिक्षिकांच्या अडीअडचणी या 2 वर्षामध्ये सगळ्या आता माहीत झालेल्या आहेत आणि निश्चितप्रमाणे आबासाहेब म्हटले त्याप्रमाणे त्या सोडवण्याचा प्रयत्न पण आपण नक्की करणार आहोत. याच्यात काही वाद नाही, दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु आज शिंदे साहेबांचा वाढदिवस, आज निरोप समारंभ आहे आणि या निरोप समारंभामध्ये आपण जर शैक्षणिक या रयत शिक्षण संस्था जी आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठी संस्था आहे, 16 जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र आहे आपल्याला माहिती आहे. 15 जिल्हे महाराष्ट्राचे, 1 जिल्हा कर्नाटकचा, 4.5 लाख विद्यार्थी, 15,000चा स्टाफ, त्याच्यामध्ये 12,500 शिक्षक कर्मचारी आणि 2,500 शिक्षकेतर कर्मचारी. या सगळ्यांचा व्याप सांभाळत असताना अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात, सचिवासमोर अनेक प्रश्न उभे राहतात. हे जरी मान्य केलं तर या ठिकाणी जवळजवळ 3 सचिव यापूर्वी काम केलेले सचिव आहेत. एक जाधव साहेब आहेत, आमचे अशोकराव आहेत आणि त्यामुळं त्यांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. आता मी माझ्या पेनी परवा असं सांगितलं होतं की शिंदे साहेबांचं सेटअप आहे, शिंदे साहेबांचा निरोप समारंभ आहे, त्याच्यासाठी एक भाषण तयार करून पाठवा आणि त्याचे एक भाषण पण तयार करून लेटपालाचं त्यांनी पाठवलेलं आहे. पण मी ते भाषण मुद्दाम वाचलं नाही. शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती असेल की कर्मवीर अण्णांची संस्था असल्यामुळे कर्मवीर अण्णांच्या बाबतीमध्ये व्यवस्थित आणि टाकटीक पद्धतीने बोललं जावं म्हणून बऱ्याच वेळेला मी लेखी भाषण वाचतो. परंतु आज निरोप समारंभाचा कार्यक्रम असताना लेखी स्वरूपाचं भाषण वाचण्याची काही आवश्यकता नाही आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना, सगळ्यांच्या वतीनं मी जास्त लांबलचक भाषण करणार नाही, पण आपल्या सगळ्यांच्या वतीनं शिंदे साहेबांना त्यांचं उर्वरित आयुष्य त्यांच्या सगळ्या कुटुंबासह, त्यांची आई या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्यासह अतिशय आनंदाचं, भरभराटीचं आणि शुभसाधाचं जावं, आरोग्यकारक जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. कर्तृत्व संपन्न प्राचार्य, माझे मित्र, रयत शिक्षण संस्थेचे माझे सहसचिव आणि माझे एकेकाचे सहकारी आदरणीय के. शिंदे सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि नुकतेच त्यांचं मनोगत व्यक्त करून जे आत्ताच गेले ते आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय विकास देशमुख साहेब, संस्थेच्या विद्यापीठाचे कुलगुरू माझे मित्र आदरणीय ज्ञानदेव मस्के साहेब, वसंत बाबूंचा आणि माझा परिचय खूप जुना आहे. म्हणजे या महाविद्यालयाचं बांधकाम चालू असताना माझ्याकडे नेहमी येत असत, मांडत असत, मान्यता घेऊन जात असत. असे संस्थेवरती प्रेम करणारे, या कॉलेजवरती प्रेम करणारे वसंत बाबू, द्राक्षाच्या पेट्याही दिलेल्या होत्या. इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांचे नावं मला माहीत आहे. आबासाहेब तर काय ते संस्थेमध्ये 27 वर्ष झाली पोषलं, त्यांनी सेवानिवृत्ती घेतली असं त्यांचं मत. इथं बडदे सर आहेत प्राचार्य,
ज्या अशोक पर्वाचा उल्लेख कुठे गेले त्या अशोक पर्वाच्या निर्मितीमध्ये जे होते एक पार्ट ऑफ ते माझे दुसरे जुने सहकारी राजाराम राठोड साहेब प्राचार्य राजापूर म्हणजे राजापूरला एक राजा गेलाय असं मी एक टाकलं होतं. त्यांना मी पंढरपूरला असताना राजाच म्हणायचो. काळे सर आहेत पंढरपूरचे, बाळासाहेब गेले की बाळासाहेब पाटील माझे दुसरे मित्र आदरणीय दादा आम्ही जाधव सरांना दादा म्हणतो. त्यात जरा निवांत बोलणार आहे. माझे दुसरे मित्र आदरणीय मोहनराव राजमाने सर, वंदनाताई मेलवडी, सरांचे जावई डॉक्टर श्रीनिवास शेळके साहेब, इथं समोर बसलेले सगळ्यांची ओळख आहे. खांदवे सर कुठे गेले? खांदवे सर म्हणजे माझा आणि केश शिंदे सरांचा पहिला परिचय कर्जत, आणि तेव्हा खांदवे साहेब तिथे होते. सरांचे मला वाटतं इकॉनॉमिक्सच दोघांचे, पॉलिटिक्स, सरांचं पॉलिटिक्स. आणि कर्जतला 88-89ची पोस्ट. शिंदे सर आम्ही सगळे एकत्र व्हॉलीबॉल खेळायचो. म्हणजे कॉलेज सुटल्यानंतर फिरायला कुठं जायचं तर पुन्हा झेंड्याचा आपण काय म्हणतो झेंड्याखाली एक चौथरा होता, त्याच्यावर झेंड्या फ्लॅग रोस्टिंगसाठी होतं तिथे जाऊन पुन्हा गप्पा मारायच्या आणि पुन्हा मग लखू शेठकडे जाऊन जेवण करायचं. मग त्यावेळेचं कॉलेज आणि आत्ताचं कॉलेज जमीन आसमानाचा फरक आहे. त्या कॉलेजमध्ये सुद्धा असा आमचा परिचय आहे. सुदैवानं 2005 साली मी सेक्रेटरी झालो आणि जॉईंट सेक्रेटरीची जागा रिक्त होती. बरेच दिवस ती रिक्त होती. मला प्रश्न पडला की ही जागा आपण का भरली नाही, म्हणून मी एनडी सरांना एकदा विचारलं, म्हणजे साहेब आपण ती सहसचिवाचं काय? एनडी सर म्हणले आपला सहसचिव अजून वयात यायचा आहे. सरांना तो जो एज लिमिट होतं ते एज लिमिट कमी पडत होतं लाईफ मेंबर होण्यासाठी. ते एज लिमिट पूर्ण झालं, सरांना लाईफ मेंबर केलं आणि नंतर सहसचिव आणि म्हणजे त्यावेळेला मला वाटतं सचिव सहसचिव असलीच भरली होती काय, मी बी तसाच होतो. म्हणजे मी मलकापूरला रिक्त म्हणजे लिव्ह वॅकन्सीवर प्राचार्य मोहनरावचं नावचं सिलेक्शन एका वेळेस. मोहनरावचं सिलेक्शन झालं ते त्यांना मी विचारलं तुम्ही मलकापूरला अर्ज केलाय का? ती बोलली मी नाही केला मलकापूर जाऊन काय करतो. त्यांनी केला होता रामानगरला अर्ज, मी केला होता मलकापूरला. म्हणजे साधं ते सांगतो त्या लिव्ह वॅकन्सी करा आणि माझं लिव्ह वॅकन्सीला सिलेक्शन झालं. पण 4च महिन्यात मी पुन्हा सचिव झालो मेला. सचिव आदरणीय विकास देशमुख साहेब, डॉक्टर बेंगुले सर, डॉक्टर मस्के सर,
प्राचार्य राजवाडे सर, प्राचार्य जाधव सर, प्राचार्य राठोड सर, आदरणीय बापू डॉक्टर श्री शेळके सर, प्राचार्य डॉक्टर राजेंद्रजी मोरे सर, आजचे आपले सत्कार मूर्ती आदरणीय शिंदे सर, त्यांचं सर्व कुटुंब, व्यासपीठावरती आणि माझ्या समोर उपस्थित असणारे मला असणारे सर्व वडीलधारी मंडळी, उपस्थित असलेल्या माता भगिनी, माझे सर्व तरुण सहकारी बंधू आणि भगिनी, मी आज आदरणीय शिंदे सरांना मनापासून रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर काल परवा सर ज्यावेळेस निमंत्रण पत्रिका द्यायला आले होते, बऱ्याच वेळेला ते भेटायला आले की काहीतरी संस्थेमध्ये कार्यक्रम ठेवलाय, कधी वक्तृत्व स्पर्धा असायची किंवा कधीतरी काही कामासंदर्भामध्ये आमची भेट व्हायची. आणि सरांकडे बघितल्यानंतर ते अजून रिटायरमेंटला आले असतील असं वाटलंही नव्हतं. आणि त्यांनी रिटायरमेंटची पत्रिका हातामध्ये दिली. ते इथल्या या वातावरणामध्ये, इथल्या या भागामध्ये आमच्याशी इतके समरस होऊन गेले होते की यापूर्वी इतक्या वेळेला भेट झाली, पण ते कुठल्याही स्थितीत मला विचारायची इच्छा झाली नाही, कारण ते इथलेच आहेत असं मला वाटायचं. मी सहसा कधी कुठल्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला गेलो आणि त्यातल्या त्यात चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला गेलो की शुभेच्छा द्यायच्या की काय करायचं हेच मला कळत नाही. कारण आमची ही संस्था येत्या काळामध्ये शिंदे साहेबांसारख्या एका चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला खरं तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन या पुढच्या काळामध्ये असणारच आहे. पण प्रत्यक्षात त्यांनी इथं असणं, इथं नसणं यामध्ये फरक आहे. पण आमच्या या संस्थेला तुमची कायमस्वरूपी मार्गदर्शनाची शिंदेसर गरज आहे हे निश्चितपणाने आजच्या या कार्यक्रमाला मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो. मी जामखेडला सुद्धा बऱ्याच वेळेला येत असतो. चौंडीला अहिल्या देवींच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जयंतीच्या वेळेला वगैरे आम्ही सगळे येत असतो. इथं आपलं तसे फारशी भेट कामानिमित्तच झाली, पण जामखेडला आल्यावर आपण दोघं राशीला एकत्र जाऊन जेवायला आपण निश्चित जाऊ, कारण मला राशीचं आवडतं. आणि तिकडे गेल्यानंतर तो भाग सुद्धा पूर्वी आपल्या याच भागासारखा होता. मी ज्यावेळेस कर्जत जामखेडला गेलो आणि तिथली सगळी परिस्थिती बघितली, भौगोलिक परिसर बघितला, तर आज 10-15 वर्षापूर्वी हा आपला परिसर कसा असेल हे ज्यावेळेस आम्ही लोकांच्याकडून ऐकतो तसाच तो थोडासा परिसर आहे. त्यामुळे त्या परिसराशी समरस त्या ठिकाणी नेहमीच एक चांगली भावना त्या परिसराबद्दल आहे. त्यामुळे आपलं जर रयतच्या या एकूण संस्थेसाठी जो मूळ उद्देश, मूळ हेतू अण्णांनी पूर्वी घातला असेल, त्या हेतूनं खरं तर आज बरेच मंडळी या संस्थेमध्ये काम करतात. म्हणून ही संस्था आजपर्यंत टिकलेली आहे. ग्रामीण भागातलं शिक्षण टिकवण्याचं काम या संस्थेने केलेलं आहे. मला विश्वास आहे की आपण बघतोय संस्थेची पाठमुळं समाजामध्ये जितकी खोलवर नेण्याचा प्रयत्न या संस्थेतल्या काही लोकांनी केला, त्यापेक्षाही खऱ्या अर्थाने काम जर कोणी केलं असेल तर ते या संस्थेतल्या शिक्षकांनी केलं. आज आम्ही गावोगावी ज्यावेळेस जातोय त्यावेळेस या संस्थेवरती असलेला लोकांचा विश्वास ज्यावेळेस बघतोय, या संस्थेमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आम्ही लोकांच्याकडून ऐकतोय, अभिमानानं ग्रामीण भागातले विद्यार्थी आम्हाला सांगतात की रयतच्या संस्थेमध्ये आम्ही काम करतो. बऱ्याच वेळेला संस्थांमध्ये भरती निघते आणि ती भरती निघत असताना रयतमध्ये काम करायला मिळावं यासाठी किती मोठ्या प्रमाणात लोक काम करतात, प्रयत्न करतात. काल परवाचा कोर्टाचा निकाल झाला, त्या कोर्टाच्या निकालाच्या आधी त्या संघटना मला येऊन भेटायच्या.
आदरणीय पवार साहेबांना विनंती करायला सांगायच्या, त्यातली तांत्रिक बाजू आम्ही समजून घेतली आणि दळवी साहेबांना आम्ही विनंती केली की जितके शिक्षक पूर्वी आपल्याकडे काम करत होते त्या पद्धतीने जो संस्थेचा निर्णय असेल तो संस्थेतल्या सर्व शिक्षकांना, येणाऱ्या शिक्षकांना मान्य आहे, पण संस्थेनं या सगळ्या लोकांना वाऱ्यावर न सोडता त्यांची तर सोय केली, पण आपल्या या शिक्षकांची संस्थेत, आपल्या संस्थेच्या तोडीस-तोड असलेल्या संस्थेमध्ये या शिक्षकांना जायला मिळावं. काल परवाच्या विभागाच्या कमिशनर साहेबांना ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस स्वामी विवेकानंद संस्थेमध्ये सुद्धा या शिक्षकांना जायला जागा मिळावी अशा पद्धतीची ऑर्डर कोर्टाने काढून दिली. पुन्हा आता विभाग वाईज अधिकारी त्याच्यावरती निर्णय घेतात. त्यामुळे संस्था शेवटच्या घटकातल्या माणसाचा विचार करणारी संस्था आहे. आणि सर तुम्ही म्हटला ते अगदी खरं आहे. या संस्थेमध्ये आपण जर काम करत राहिलो, प्रामाणिकतेने काम करत राहिलो, तर निश्चितपणाने अण्णा अजून आपल्या आजूबाजूला आहेत याचा भास, याची जाणीव अनेक लोकांना आलेल्याच मी ऐकलंय. म्हणजे ती प्रेरणा मिळते आणि ती प्रेरणा म्हणजेच अण्णा आहे असं मला त्या ठिकाणी अभिमानाने सांगायला आवडेल. मी आपल्याला सर सांगू इच्छितो, वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने शिंदे साहेबांनी मला अनेक वेळेला याच व्यासपीठावरती बोलवलेलं आहे. आदरणीय जाधव सर आमचे इथं बसलेले आहेत. मी 1ली ते 4थी सावळसलाच शिकलो आणि त्यावेळेस जाधव सर आमचे मुख्याध्यापक होते. त्यावेळेस सर होते, परत ते मुख्याध्यापक झाले. पण मला सावळसमध्ये त्या काळामध्ये प्रत्येक शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात व्हायच्या आणि मला 1लीमध्ये साधारण विषय मिळाला होता, पायचून भुतिया म्हणून फुटबॉलर होता, त्याच्यावरती भाषण करायची संधी मिळाली. 1ली ते 4थी मी नेहमी सगळी भाषणं केली आणि तिथं वक्तृत्व स्पर्धेत पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला सावळत एकत्रितपणाने सगळ्या शाळा, संस्था, ग्रामस्थ एकत्र येत ग्रामपंचायतीच्या समोर ध्वजारोहण करतात. तिथे त्या विद्यार्थ्याला भाषण करायची संधी दिली जाते. माझा नंबर आल्यानंतर खरं तर आयुष्यात शिक्षकांचं महत्व काय असतं हे कधीतरी एकटं बसल्यानंतर जर सगळ्या गोष्टी आठवल्या, सगळी सिरीज आठवली तर लक्षामध्ये येतं. मी ज्यावेळेस बोलायला सुरुवात केली सगळ्यांसमोर त्यावेळेस मी कुठं हे दिसत ना, म्हणजे आत्ताच लहान आहे त्यावेळेस अजून लहान असेल तर मला सरांनी स्वतः उचलून टेबलवर ठेवलेलं मला आठवतंय आणि टेबलवर उभं राहून मी त्यावेळेस भाषण केलं. आणि त्याच्यानंतर मी हॉस्टेलला दुसरीकडे गेलो, भाषणाची सवय तुटली. पण आपण 4थीपर्यंत वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. आता 8वीत 9वीत होतो मी, तिथे एका वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. कुठेपर्यंत काय वाटलं नाही, पण समोर उभारल्यावर माझे पाय कापायला लागले. म्हणून मी पुन्हा 9वीत वाचायला चालू केलं आणि वाचन चालू केल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी उभं राहून लोकांसमोर बोलायला चालू केलं. आयुष्यामध्ये होतो याचं उदाहरण मी माझ्या वडिलांचं केलं तर वावर ठरणार नाही. पण आदरणीय शिंदे साहेबांनी ती वक्तृत्व स्पर्धा पुन्हा इथं चालू करून चांगल्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील मुले सगळ्यांनी बघितलेली आहे. सर ही स्पर्धा आपल्याला कायमस्वरूपी चालू ठेवायची आहे आणि तुम्ही हे स्पर्धेचे दिवस असताना कायम आलं पाहिजे असे आग्रह आमच्या सगळ्यांचा असणार आहे. त्यामुळे तुम्ही यावर्षी माहिती मी तुम्हाला करतो आणि तुम्हाला जातीला येऊन परत इथे घेऊन येतो असं काहीतरी करायची सोय आम्ही करू. खरं तर मी नेहमी आमच्या परिसरातले जे रिटायर झालेले सर्व शिक्षक असतात किंवा कुठलेही सरकारी कर्मचारी असतात, आम्ही एक सहभाग त्यांचा त्याच्यानंतरच्या काळामध्ये सोशल कामामध्ये घेतो. खरं तर मागच्या 2-3 महिन्यांपूर्वी तुकडोजी महाराजांच्या संदर्भामध्ये वाचत असताना तुकडोजी महाराजांनी त्या काळामध्ये ग्रामविद्येच्या माध्यमातून ग्रामीण भाग कसा असावा या संदर्भातली भूमिका त्यांची मांडली आणि त्या परिसरामध्ये त्यांची लिखित आणण्याचा प्रयत्न केला. आज जर आपण परिस्थिती बघितली तर सर ग्रामीण चळवळ पुन्हा एकदा नव्याने चालू करण्याची वेळ आली असं वाटतंय.
त्यामुळं आम्ही सर्वांनी आमच्या काही सहकार्याने नवे गाव सोडून पुण्याला राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात तासगाव कोटेमंगळ मतदारसंघातून आम्ही करतोय आणि त्या चळवळीमध्ये सर काम करत असताना आपल्या सर्वांसारख्या मार्गदर्शनाची गरज आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल येणं गरजेचं आहे. आजच्या शिक्षणाची जर परिस्थिती बघितली, मी मागच्या अधिवेशनामध्ये शिक्षण या विषयावरती सर अर्धातास भाषण केलं, पण दुर्दैवाने मी या भाषणामध्ये एक गोष्ट नमूद केली की शिक्षणासारख्या महत्वाच्या विषयावर बोलायला संपूर्ण विधिमंडळामध्ये 3 लोक उभे राहिले. त्यामध्ये पहिली उभे राहिले ते आमचे गंगापूरचे आमदार प्रशांत बम साहेब. त्यांचं भाषण ऐकल्यानंतर शिक्षण आणि शिक्षण विरोधी भूमिकेचं सगळं भाषण झालं, पण मी माझ्या भाषणामध्ये त्यांचे काही मुद्दे खोडून काढले आणि शिक्षकांना जबाबदार जर आपण शिक्षण व्यवस्थेसाठी करणार असतो तर शिक्षण मंत्र्यांना आपण काय जबाबदार करू नये असा सवाल मी करण्यात. कारण पॉलिसी ठरवणारा शिक्षण मंत्री, पॉलिसी ठरवणारा अधिकारी आणि त्याच पॉलिसीचं अवलंबन खाली जे शिक्षक करतात त्यांना जर आपण धोरणात्मक दृष्टिकोनातून अडचण आणणार असतो तर आपण कुठे चुकतो हे मी सर्वांना लक्षामध्ये आणून दिलं. पण यासाठी आम्हाला वेळ दिला गेला तर रात्री 12 ते 1 त्यांनी भाषण केलं, 1 ते 1:30 मी केलं आणि माझ्यानंतर 5 मिनिटं अभिजित पाटील आमचे पंढरपूरच्या आमदार बोलले. मी त्यामध्ये एकच गोष्ट सांगितली की सकाळपासून रस्ते गटार या सगळ्या गोष्टी मागून झाल्यानंतर शिक्षणासारख्या महत्वाच्या विषयावर रात्री 12ला आम्हाला बोलायची संधी दिली, त्याबद्दल अध्यक्ष महोदय आपले आभार मानतो असं त्यांना सांगितलं. पण इतक्या महत्वाच्या विषयाला आपण जर या दृष्टिकोनातून बघणार असतो, आज ज्यावेळेस आम्ही परदेशात जातोय, बऱ्याच परदेशातल्या संस्थांमध्ये जी भारतीय मुले शिकतात त्यांचं मत असं आहे की खऱ्या अर्थाने जर कौतिक विकास करायचा असेल तर भारतीय शिक्षण व्यवस्थेसारखं दुसरा कुठली शिक्षण व्यवस्था या सर्वांना जगामध्ये नाही. पण असं असताना आज आपल्या शिक्षकांना काय परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. अजून एक मुद्दा आम्ही एका अधिवेशनामध्ये घेतोय, तो समायोजनेचा घेतोय. सरकारी शाळांचा आहे, जिथं शाळा चांगल्या तिथं नव्याने खोल्या आपण मंजूर करून घेतलेल्या एम्पटी फाउंडेशन सारखं फाउंडेशन आमच्याकडे काम करते. खरं तर मॅडमला सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो, कारण आपल्या घरातली व्यक्ती बाहेरच्या वेळेस समर्पित भावनेनं काम करत असते त्यावेळेस घर सांभाळण्याची मोठी जबाबदारी आपण पार पाडत असतात आणि पाया मजबूत असेल तर वरती जी मूर्ती उभारते ती मजबूत होते असं अनेक वेळेला उदाहरणांच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे. त्यामुळे तो पाया मजबूत करण्याचं काम तुम्ही केलं, त्यामुळे तुम्हालाही मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आदरणीय डॉक्टर साहेब आहेत, आपल्याला देखील खरं तर एक गोष्ट मी उदाहरणार्थ बघितले, जसं काही शिक्षक आहेत, थोडंसं काही लोकांना वेगळं वाटेल, पण पोलिसांची मुलं असतील, शिक्षकांची मुलं असतील किंवा पुढाऱ्यांची मुलं असतील, या पोरांच्या बाबतीत फारसं भवितव्याच्या बाबतीत अनेकांना शंका असतात. डॉक्टरांची मुलं हुशार असतात, डॉक्टर होतात असं लोक म्हणतात, पण पुढाऱ्यांची मुलं चांगली वागतीलच त्याला असं सांगता येत नाही. पोलिसांच्या मुलांच्या बाबतीमध्ये आम्ही बघतोय ती चांगली वागतील असं सांगता येत नाही. शिक्षकांच्या बाबतीमध्ये मुलांकडून अपेक्षा जास्त असतात, वडिलांसारखे हुशारच असलं पाहिजे, पण बऱ्याच वेळेला तसंही होत नाही. पण आपण चांगल्या पद्धतीनं डॉक्टरचं शिक्षण घेत डॉक्टर झालेला आहे, आपण सुद्धा आपल्या भावी आयुष्यामध्ये चांगलं काम करावं अशा शुभेच्छा मी आज या ठिकाणी आपल्याला देतो. खरं तर आज मी पूर्ण वेळ कार्यक्रमाला थांबणार होतो, पण सकाळी लोक भेटायला आले होते त्यामुळे मला इथे यायला उशीर झाला आणि तातडीच्या गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न आम्ही कलेक्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये सोडवतो. साहेब बैठकीसाठी थांबलेले आहेत, त्यामुळं माझ्या भाषणानंतर मी आपल्याला जायची परवानगी शिंदे सर आणि गोरखे सर आपल्याला मागतो आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे लोक थांबलेले आहेत त्यांची भेट घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण मला परवानगी द्याल असा विश्वास मला आहे. आपल्या या कार्यक्रमासाठी आपण मला बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार
आमच्या बेकरीला झाले 45 वर्ष. आम्ही कौटुंबिक मित्र आहोत, विद्यार्थी दशेपासून मित्र आहोत. विद्यार्थी दशा असेल, प्राध्यापक असतो आणि पुढे प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलं 25 वर्ष. हा प्रदीर्घ काळ आहे. सुखाचे आणि सौख्याचे दिवस सर्वांना आठवतात, सांगण्यासारखे असतात. आम्ही विद्यार्थी दशेमध्ये असताना ते सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आम्ही अध्ययन केलं. तर तो जो काळ आहे आणि आजचा काळ याच्यामध्ये बदलांतर आहे. आज सगळीकडे समर्था दिसते, सौख्य दिसतं, आनंदाचे हे दिवस आहेत. ते दिवस जर आठवले तर कमवा आणि शिकामध्ये आम्ही काम केलं. 2 तासाला 2 तास काम केल्यानंतर त्याचे 3 रुपये मिळत होते आणि आठवड्याला 21 रुपये. अशा अतिशय कमी पण त्या काळामध्ये फार मोठी रक्कम होती आणि त्याच्यावर आमचं शिक्षण झालं. त्या काळापासून आजपर्यंत आम्ही बरोबर आहोत आणि सर्वांनाच आश्चर्य वाटतं की सर पुढच्या काळामध्ये सहसचिव म्हणून त्यांनी काम केलं. परंतु जेव्हा सहसचिव नव्हते, ते विद्यार्थी होते, प्राध्यापक होते. रयत शिक्षण संस्थेमध्ये मला त्यांच्या शिफारसीने मला नोकरी मिळाली 1984 मध्ये. ते नोकरीला लागले 83 मध्ये. 84 मध्ये लगेच मला त्यांनी नोकरी लावली. असं जर तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटत, पण ही आश्चर्य नाही, वस्तुस्थिती आहे. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, सहकार्यांना मदत करणं, त्यांना प्रोत्साहन देणं आणि शक्य होईल ती मदत करणं अशा प्रकारचा यांचा स्वभाव आहे. आणि तो स्वभाव आजतागायत आहे. म्हणून गेली 45 वर्ष आम्ही बरोबर आहोत आणि मैत्रीचा आमचा हा जो अखंड यज्ञ जो आहे तो आपल्याकडे चालू आहे. त्यांचं प्रेम आणि त्यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. आता अनेक लोकांनी किंवा मान्यवरांनी वहिनींचा उल्लेख केला, सरांच्या कर्तृत्वाचा उल्लेख केला. तर त्यांच्याविषयी सुद्धा वनिता वहिनी ज्या आहेत, आता समोर बसलेले सगळे नातेवाईक आहेत आणि त्यांच्यावर प्रेम करणारे असल्यामुळे सगळ्या गोष्टी सर्वांना माहीत आहेत. तरी सुद्धा वहिनींचा स्वभाव असा आहे की अनेक लोकांनी सांगितलं की सर कडक आहे. त्यांना एकदा राग आला तर ते काय तुम्हाला मागं पुढं मागणार नाही बोलायला, काय असेल नंतर म्हणतील की बरोबर ठीक आहे. परंतु अशा कडक माणसाला सांभाळण्याचं काम वहिनींनी केलंय. व्यसन त्याच्यासाठी म्हणणार नाही, पण ते काम करत असताना आपण कर्मवीरांच्या अर्धांगिनी वहिनींना, लक्ष्मी वहिनींना आपण वहिनी म्हणतो, तसेच या वहिनी आहेत. त्या वहिनींनी 200 तोळे सोने रयत शिक्षण संस्थेसाठी समर्पित केले आणि वस्ती आपली असंख्य मुलं आपली मानली. तशाच प्रकारे आपल्या वनिता वहिनीचा सुद्धा स्वभाव आहे. त्याची अनुभूती अनेकांना आलेली आहे. आपल्या घरातून एकही माणूस आपल्या घरी भेटायला आला, एकही माणूस विरमुख जाणार नाही, अशा प्रकारची त्यांची भूमिका असायची. त्या साहेबांच्या जरी बायको पत्नी असल्या, पण सामान्यातील सामान्य माणूस, कोणी शिपाई असेल, साहेब असेल, प्राध्यापक असेल, खेड्यातला धक्का माणूस असेल, पण आपल्या घरामध्ये त्याला जेवण असेल, नाश्ता असेल, चहा पाणी असेल, काय प्रसंग असेल, त्या प्रसंगात त्याला मदत करत होत्या, त्याला अन्नदान करत होत्या किंवा जेवण पाठवायचं, चहा करून द्यायचं, अशा प्रकारची त्यांची भूमिका असते. वहिनीचे फार सरांच्या या 42 वर्षामध्ये योगदान आहे असं मी म्हणेन. आणि वहिनी अशा का होत्या तर वहिनींचे आई वडील सुद्धा की त्यांच्या तर त्या गॅसवरून, तर गॅस नव्हता त्यावेळेस आपण म्हणून 40-45 वर्षापूर्वी, परंतु त्यांच्या स्टोवरून चहाचं पातेलं कधी खालीच आलेलं नाही या ठिकाणी की वस्तुस्थिती. आणि हे आदरणीय प्राचार्य श्रीशंत साहेब, सौभाग्यवती श्रीशंत मॅडम, या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व बॉस,
लेखांच्याही हाताखाली मी कधीतरी काम केलं. ते आता शिकणारी किती थोडी ते स्वप्न आदरणीय श्री ओसो भोटे सर, आदरणीय जाधव साहेब, आदरणीय वसंत बापू, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी माझे खूप जुने सहकारी इथे आहे. आदरणीय नलवडे माना, आदरणीय मेनकुदळे माना, माझ्या शिक्षिका मंगला पाटील माना, शिंदे सरांच्या आणि माझी सर्व नातेवाईक या ठिकाणी बागल सर दिसत आहेत, मोहम्मद सर दिसत आहेत, चव्हाण साहेब दिसत आहेत, निकम साहेब दिसत आहेत, बागल सर आहेत. भोसले सरांचं नाव पुन्हा घेऊन मला चालणार नाही. आणि आपण सर्व भगिनी, शिंदे सरांचे चिरंजीव आणि माझे चांगले मित्र सागर शिंदे. सागरला मी 1 वर्ष मधून त्याने मला खूप गोष्टी शिकवल्या, मी त्याला खूप गोष्टी शिकवल्या. म्हणजे चांगली मैत्री होती सागर असताना. आणि माझा आणि सायलीचं तसं कधी संपर्क आला नाही. सरांची छोटीशी करणे आपल्याकडे काही ते जावई डॉक्टर शेळके आणि शिंदे सरांच्यावर प्रेम करत असलेले या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी. मी संघटनेमध्ये काम करत होतो. शिक्षक कसा होतो त्याबद्दल मी काही बोलणार नाही, पण माझ्यामध्ये बरेचसे अवगुण पण होते बरेच. तर त्या अवगुणांना मी जवळचा म्हणा, लांबचा म्हणा, शिंदे सरांचा नातेवाईक असल्या कारणानं त्यांनी त्याच्यातलं एक कोपरा काढून टाकायला सुरुवात केली. आणि मला खूप मदत केली. आश्चर्य वाटण्याची घटना, मुळात संघटने काटेकोरपणे एखाद्या विषयाचं विश्लेषण करण्याची सवय असलेली व्यक्ती, तरी पण त्यांनी मला नॅकचं कोऑर्डिनेटर केलं. त्याने नॅकचं कोऑर्डिनेटर केल्यानंतर आमची रिॲक्शन अशीच होती की बहुधा नॅकचं असं तसंच दिसतंय, आपल्या इतके ज्युनियर माणसाला केलं म्हटल्यानंतर ते हे नाही. आणि एवढी सिनियर माणसं होते तेव्हा कधी सिनियर माणसं कुणीची मदत करणार नाही, मलाही करणार नाही, त्यांनाही करणार नाही. पण त्यांचं मन एकदम निर्मळ. ते रागवतात ही गोष्ट खरी आहे, पण एकदम निर्मळ. त्यांच्यामध्ये आतलं बाहेरचं काहीच नसतं. त्यांच्या आणि माझ्या स्वभावाची जर सरमिसळ केली असती तर चांगलं परिणाम झाला असतं. तुम्हाला सांगतो की त्याने माणसं कितीही सिनियर असो त्याच्यामध्ये तसं की भेदभाव केला. त्याला मी आता एकदा कोऑर्डिनेटर नेमलाय ना, मग तुम्हाला मुकाटपणे त्यांचं ऐकायचं, त्याचं ऐकायचंच, बाकी काही सांगायचं नाही. आणि मला खूप छोट्या वयात एक मोठं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, कारण रयत शिक्षण संस्थेमध्ये 2ऱ्या क्रमांकाचं नाक करून महिन्याचं धाडस शिंदे सरांनी दाखवलं. मी त्यांना सांगायचो की सर, कोपरगाव कॉलेजची परिस्थिती वेगळी आहे, साताऱ्यामध्ये अजून कुठे केलेलं नाही, आपल्याला जर यश मिळालं नाही तर लोक आपल्याला नाव ठेवते, पण आपल्याला कोण नाव ठेवतो याची त्यांना तमाम. ते कर्मचाऱ्यांचं नाव कोण म्हणायचे की आपण अण्णांसाठी काम करतो, कोण नाव ठेवतो, कोण कौतुक करतो, त्याचं मला काही सांगू नकोस, आपल्याला ते काम करायचं. नागमध्ये एकदम उत्तम ग्रेड मिळून गेली, त्या कॉलेजचं ॲक्रिडिटेशनच होणार नाही असं वाटत होतं. ती ग्रेड मिळाली आणि ग्रेड मिळाल्यानंतर तेव्हाची चेअरमन MD सर श्रीगोंद्याला आलेले होते. तिथे मला तर असं वाटतं की सर पुढे सर सचिव होण्याची सर्व बीजा त्या नागच्या याच्यामध्ये नक्कीच होती. त्यांचं नेतृत्व त्यावेळेला सिद्ध झालं होतं आणि कुठलंही काम डॅशमध्येच करायचं. श्रीगोंदा कॉलेजला त्यांनी केलेलं काम असेल, कर्जत कॉलेजला त्यांनी केलेलं काम असेल, नगर जिल्ह्यामध्ये तर मला असं वाटतं की त्यांनी श्रीरामपूरला काम केलं, कोपरगावला काम केलं, श्रीगोंदाला काम केलं, कर्जतला काम केलं आणि प्रत्येक ठिकाणी काहीतरी नॉव्हेल्टी केलं, काहीतरी वेगळेपण केलं. आमच्या सर्वांचे नाना असताना सुद्धा शिंदे सरांनी श्रीगोंद्याचं कॉलेज गावामधनं गावाच्या बाहेर मोठं धाडस होतं त्यांचं. ते त्यांचे आमचे एक सहकारी शिंदे सर बाहेर बोलला आहेत का, पण त्यांनी त्याच्यामध्ये खूप मदत केली. आमची मात्र नाव केली की सर नाग आपण जाऊ.
अधिकारी म्हणून या ठिकाणी सेवानिवृत्तीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आणि आमच्या कार्यक्रमाचा आनंद आणि एक आपल्या कामकाजाचं परीक्षण करण्याची संधी या निमित्तानं मिळाली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. त्या ठिकाणी उपस्थित असलेले आणि त्यांच्या कामकाजानिमित्त बाहेर मीटिंगसाठी गेलेले सन्माननीय पाहुणे माननीय आमदार रोहित दादा पाटील, त्याचप्रमाणे दुसरे आमचे सहकारी प्राचार्य डॉक्टर शिवलिंग उदळे, सहसचिव रहित संस्था सातारा, तिसरे सहकारी प्राचार्य राजेंद्र मोरे सहसचिव, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले माझे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर जे जाधव साहेब, सहकारी आदरणीय डॉक्टर अशोक भोटे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वजण, सर्वांची नावं घेतली तर आता मलाच त्यामुळं मलाही जास्त बोलण्याची त्या ठिकाणी एक इच्छा असून सुद्धा कसं सम लिमिट घ्यावं, कारण या ठिकाणी पाहिलं की लिमिटेशन आहे. हे रिमोट एरिया आहे, या ठिकाणी चहा हॉटेल किंवा राहण्याची सुद्धा सोय नाही आणि गेली 2 दिवसापासून पाऊस होतोय. आज सरांनी म्हटल्याप्रमाणे अण्णांच्या कृपेनं चांगली उघडणूक दिलेली आहे आणि या ठिकाणी खरोखरच ज्यांनी या ठिकाणी माझ्याविषयी एक वेगळा प्रेमभाव दर्शविला तेव्हा आणि एक रयत परिवार आणि या ठिकाणी आमची सर्व पाहुणे मंडळी, जावाई, मुली, त्याचप्रमाणे सर्व नातेवाईक उपस्थित झाले, त्यामुळे धन्यवाद देतो. आणि मी काय फारसं बोलणार नाही, या अर्थानं संस्था उभा करण्यासाठी संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर पाटील, रयत माधुरी आणि आबा खऱ्या अर्थाने यांच्या प्रतिमेला प्रथम वंदन करतो आणि सर्व व्यासपीठाला की खरोखरच हे काम मी काही केलेलं नाही, मला एक इनव्हिजिबल हँड मिळाला आणि या इनव्हिजिबल हँडमुळंच या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे आपण काय म्हणतो पोटेन्शियल आहे, सक्षमपणा आहे, काम करण्याची जिद्द आहे आणि आमचे मार्गदर्शक ज्यांनी खऱ्या अर्थानं मला डिसिप्लिन शिकवली डॉक्टर एम डी पाटील साहेब यांनी एक मला शब्द दिलेला होता की माझ्या हयातीमध्ये 15 वर्ष आणि माझ्यानंतर 15 वर्ष ही संस्था अतिशय शिस्तबद्ध चालली पाहिजे, यासाठी अशी मुलं निवडायची आणि त्यांना संस्थेत प्रशासनाचं कामं उपलब्ध करून द्यायची, एवढंच माझ्यावर त्यांनी जबाबदारी टाकलेली होती. त्या अनुषंगाने निश्चितपणे मी 2005 मध्ये ज्यावेळेस सहसचिव साहेबही होते, फार कमी वयामध्ये सरांनी म्हटलं की त्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण झाले होते 2-3 महिने आणि वय कमी होतं आणि म्हणून अगदीच लवकर संधी दिली. मी कधी अपेक्षाही केली नाही, मलाही स्वप्नातही नव्हतं मी प्राचार्य होईल, एक इनव्हिजिबल हँड मिळाला. त्यानंतर प्राध्यापक होईल असंही वाटलं नव्हतं, एखादी तलाठीची किंवा पोलिसाची नोकरी 3 वेळा मिळाली, पण बाय कसं रुटीन चांगलं आलं. एकदा PSI झालो, आमचे गुरुजी म्हणले त्या ठिकाणी तुझी लायकी नाही त्या पदावर. म्हणलं काय झालं, आणि ते म्हणजे चोरा ते गुन्हेगाराशी सगळा संबंध असतो, तुझा स्वभाव कसा नाही, ठीक आहे. मग मला PG झालं आणि पुन्हा लगेच ऑर्डर आली. मी त्याला फक्त कमाई सुद्धा योजना यामध्ये आमचे RD गायकवाड साहेब त्यांनी खूप मदत केली. गुरुचे गुरु त्या ठिकाणी आम्ही रिलेशन जोडवायचं, सरांच्या भाषेत बादराणी संबंध कसा जोडवायचा, नातं कसं जोडवायचं, एम डी पाटील समाज बादराणी रिलेशन जोडायचं आणि आपलंही काम करायचं, दुसऱ्याला बरोबर घ्यायचं, त्यांच्याकडून एकमेकांचं सहकार्यानं खऱ्या अर्थानं संस्थेची उभारणी आणि कर्मवीर भाऊराव पाटलांचे विचार. कुठेही मी त्या ठिकाणी 50 रुपयापेक्षा खूप जादा आकारली, बिना अनुभव असो अनुभव असो, त्या ठिकाणी कमीत कमी फीमध्ये गरीब विद्यार्थ्यांना कसं त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या कमकुवत मागासवर्गीय सर्व समाजातील मुलं असतील यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम न कळतपणे त्या ठिकाणी अण्णांनी आमच्याकडून करून घेतलं. मी त्यातला एक खारीचा वाटा सुद्धा घेतलेला नाही. हे काय त्या ठिकाणी अण्णांची कृपा म्हणूनच हे सर्व काही घडलं आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला ज्यांनी साथ दिली त्या आमच्या मॅडम, आणि मी मॅडमच म्हणतो कारण त्या 1987च्या MA PhD आणि ते टीचर म्हणून फार एक्सपर्ट आहे. सरांनी म्हटलं मस्के साहेबांनी, कारण ते टीचर असल्यामुळं घरामध्ये
सागरचं आणि साहित्याचं बरंचसं काम पूर्ण झालं. सरांनी 2 वेळा आरती काढली, पुन्हा गावड साहेबांनी काढली की एस साहेब म्हणायचे नोकरी लावा. त्यांचे चुकते होते ते म्हटले मला नोकरी करायची. आणि मग बरं झालं म्हटलं. मग आमचे तात्या होते ते म्हणले सरांना प्रिन्सिपल, पण त्यांना फ्री सोडावं लागेल. त्यांची एक परवानगी घेतली आणि लगेच एवढी सरांनी त्यांनी त्या ठिकाणी संस्थेच्या कामासाठी अव्याहतपणे म्हणजे रात्रंदिवस त्या ठिकाणी आम्हाला काम करण्याची संधी त्यांच्या सहकार्यामुळे मिळाली. त्यांनाही धन्यवाद देतो. पुन्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण आलात आणि पावसाने उघडीप दिली, जेवणही चांगलं झालेलं. आपण सर्वांनी इथंच थांबतो आणि बाकीचा पुढचा आभाराचाही कार्यक्रम मीच आभार मानतो सर्वांचे या ठिकाणी आणि थांबतो. जय